थँक्यू. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरोधात असेल श्री गणेश पळसपे. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला पळसपे संघानं, डिसाईड टू बॉल फर्स्ट. अँड उत्कर्ष सावळे संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचे दोन बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहत आहात. स्ट्राईकला खेळणारा बॅट्समन निशांत माळी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण हरीश माळी याला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर प्रथम गोलंदाजीसाठी वरद भगत हा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. 3 षटकांची मॅच असेल, अतिशय महत्त्वाची मॅच. इथून जिंकणाऱ्या संघाला थोडासा आशावादी राहायला वेळ मिळेल आणि संघर्ष कायम राहील या स्पर्धेमधला. चला, मॅच होती ऑन. वरदचा पहिला बॉल, समोर आहे निशांत माळी. ओ द विकेटनं पहिला बॉल, हलक्या हातानं ग्लान्स केला या बॉलला. ओ, रनआउटचा चान्स होऊ शकला असता, परंतु बाल बचावला. सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल धावानं दर्जेदार सुरुवात अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाची आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला हरीश माळी मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. पुराना चावल है भाई, खुशबू तो आएगी. इस वक्त यावेळेला मात्र स्ट्राईकला खेळताना हरीश. वरद सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी वरद तयार. उंच उडवलाय बॉल, बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्राच्या झेल खाली येणार, अंदाज बांधला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम पळसपे संघाला. हरीश जो मागच्या मॅच मानकरी ठरलेला खेळाडू मात्र गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. इनॅट नंबर 3 वर मैदानामध्ये दाखल होणारा खेळाडू आपण पाहू शकाल धीरज. पहिलं पावप्ले, वरदला पहिलं यश मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. पळसपे संघ आहे श्री गणेश पळसपे विरोधात अनिकेत 11 उत्कर्ष सावळे. या दोन संघांमध्ये आपण फाईट पाहायला मिळते. येलो अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये उत्कर्ष सावळे संघ, ब्लॅक अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आपण अर्थातच श्री गणेश पळसपे संघाला पाहाल. डाव्या हाताचा बॅटर सध्याच्या घडीला स्ट्राईकला खेळतोय. ओ द विकेटनं बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल, फिरून मारण्याचा प्रयत्न, स्विंग करतोय बॉल टप्पा खाल्यानंतर. पहा काही वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, म्हणजे कधी टप्पा खाल्ल्यानंतर इन स्विन, आउट स्विन, असे बऱ्याचशा प्रकारचे बॉल या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. विविध वेपन्स, विविध बुलेट्स इथून मात्र बाहेर काढल्या जातात पिस्टलमधून आणि अशा रीतीने फलंदाजाला थांबवण्याचं काम मात्र सध्याच्या घडीलाच सुरू आहे गोलंदाजाचं. वरद सध्याच्या घडीला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर असेल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट हे संपूर्ण केलं जातं. टेक्निशियन फुल्ली क्लिअरिटीच्या माध्यमातून ही संपूर्ण वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. LBW लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून नेक्स्ट विकेट डाऊन. इथून मात्र आणखीन एक मोठा हादरा मिळतोय टीम उत्कर्ष सावळे संघाला. मध्ये तडाखेबंद गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा उत्कर्ष सावळे संघ सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. हा खेळ आहे क्रिकेटचा, इथे ऊन सावळीचा खेळ आहे. म्हटलं जातं ना, ते हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायचे पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, स्वप्न राहू दे म्हणे जिंकायचे पुन्हा. या क्षणाला त्या गाण्याची आठवण जरूर झाली, कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे. कधीतरी आपल्या बाजूने झुकतो करा, परंतु कधीतरी नैराश्याला सामोरं जावं लागतं आणि अशा काहीसा प्रकार इथून मात्र अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाच्या बाजूनं पाहायला मिळत आहे. कारण दर्जेदार गोलंदाजी, खास करून पॉवर प्लेच्या वरच्या गोलंदाजीची स्तुती करावी लागेल. 05 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज सध्याच्या घडीला पूर्णतः प्रभावी ठरतोय टीम सावळे संघासाठी, टीम पळसपे संघासाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल ऋषिकेश माळी. मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर आता मात्र पूर्णतः जबाबदारी आली आहे.
मस्त फटका आहे, पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला ऑफसाईडला खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगलपेक्षा जास्त काहीही मिळणार नाही आहे. अगदी सापळं रचलंय. सीमेवर जसे जवान तैनात करावे तसे सीमारेषेजवळ एक एक फिल्डर आणि स्वतःच्या गोलंदाजीच्या टप्प्यानुसार गोलंदाजी इथे फिल्डिंग सजवली गेलेली आहे. वरच्या माध्यमातून आपण पाहिलं जिथं मारतोय तिथे फिल्डर उभा असतोय. याचं कारण प्लान असतं गोलंदाजाची रणनीती. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेला निशांत खेळतोय स्ट्राईकला. आणखीन एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. षटक क्रमांक पहिलं इथे संपतोय आणि अर्थातच 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 2 धावा. काय घडतंय महत्त्वाच्या मॅचमध्ये, कुठेतरी बॅटिंग साईड कमजोर पाहायला मिळते आहे टीम अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाची. अगदी हाकेच्या अंतरावर, या मैदानाच्या हाकेच्या अंतरावर असणारं हे गाव अर्थातच सावळे गाव आणि त्या गावातून आलेली ही मंडळी संपूर्णपणे पहिल्या मॅचमध्ये प्रभावित केलं. अगदी 20-21 धावावर थांबून धरलेला भोकरपाडा संघासारख्या मातब्बर संघाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी टॉस हरल्यानंतर फलंदाजीला सामोरं जावं लागलं. याच पळसपे संघानं नारपोली संघावर मात केलेली. अजूनही त्या जखमा योगेश मस्कर यांच्या काळजावर जिवंत आहेत, पण काय करणार, परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि त्याच घटनेचं दुःख आमचे बाळू मस्कर म्हणजे नरेंद्र मस्कर भयंकर टेन्शनमध्ये आहेत. आत्ताच भेटले, सतत तीच चर्चा चालू आहे त्यांच्या. आणि आता पुढच्या वेळेला पुन्हा एकदा नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया. नवीन बॉलर इथून मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल, केतन. एक षटक संपतोय. केतन दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजीसाठी इथे मात्र आता इथे वेळ नाही आहे सावळे संघासाठी. आता एखाद्या खराब बॉलची वाट नाही पाहायची आपल्याला, चांगला बॉल खराब करावा लागेल कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल, यावेळेला गरज होती का या फुल टॉस बॉलची? बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं नाईस शॉट, 6 रन. षटकाराला कुठेतरी असं वाटलेलं धावसंख्या खूप अखूड आहे की काय, थांबवली जाते की काय, परंतु या षटकारानं कुठेतरी थोडासा निश्वास सोडला असेल उत्कर्षच्या सावळे संघाच्या पाठीराख्यांनी. कारण टीमची टोटल 6 पुढे आलेख उंचावतोय. 8 धावा असतील. 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा. समोर असणारा बॅट्समन आपण पाहू शकाल, ऋषिकेश. द विकेटनं पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल ऋषिकेशसाठी. ब्लाइंड स्ट्रोक होता, फुटवर्कचा वापर केला नाही, जाग्यावरून खडे खडे एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र फसतोय बॅट्समन. तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचा फुटवर्क आणि टायमिंग या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे एक मोठा फटका असतो, परंतु तिथे कुठेतरी तंत्र चुकले बॅट्समनचे आणि इथून मात्र हाबी होतोय गोलंदाज केतन बॉलिंग ट्रॅकवर असेल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. शॉट मात्र बसला असता तर मजा आली असती, मग रिप्लेमध्ये बघायला मजा आली असती, परंतु निर्धाव चेंडूची झाली सांगता. इथून आणखीन एक निर्धाव चेंडू. निशांत माळी हा नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आघाडीला आलेला हा बॅट्समन कित्येक वर्ष दर्जेदार आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी सातत्यानं खेळ करणारा हा खेळाडू मात्र सगळं काही उघड्या डोळ्याने बघतोय संघाची अवस्था. कारण एक षटकारानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू निघाले. थोडीशी पुन्हा एकदा पेस प्रसंग निर्माण झाला आहे अर्थातच अनिकेत 11 सावळे संघासमोर. ही रणनीती असते. आपण जर शतरंजचा खेळ खेळत असेल ना बुद्धिबळाचा, तर अशा चाल खेळायला लागतात. त्यामुळे कदाचित मग दडपण येतं बॅट्समनवर आणि तसा काहीसा प्रयत्न इथून नक्की विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्लोज कीपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आता फ्रंट फूटवर जाऊन हा बॉल खेळण्याची संधी मात्र आता इथे उपलब्ध करून देण्याचं नाही ठरवलं आहे पळसपे संघानं. अगदी सक्सेसफुल डिसिजन. आणखीन एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. बॅकफूटवर येताना अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघ, कारण षटकारानंतर मात्र लगातारचे 3 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी केतन बॉलिंग ट्रॅकवर असेल.
3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये आपण 3-3 बॉल जर निर्धाव खेळत असाल तर मात्र अडचणीचा काळ निर्माण होईल. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा पाहिल्यात आपण. या षटकामध्ये षटकार आला परंतु त्यानंतर मात्र 2-3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. हो, इथून मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. फंबल झाला, क्षेत्ररक्षक खरा, सिंगल धावा आली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि अशा रीतीने आपण पाहतोय सिंगल धाव सुद्धा घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवला दोन्ही खेळाडूंनी. त्यामुळे कदाचित 4था चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. असं का केलं असावं निशांत किंवा तो स्वतः खेळणारा खेळाडू च्या मनामध्ये कोणते चित्र धावत असतील कदाचित आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही आहे. परंतु पाहूया येणाऱ्या बॉलवर कितपत धावसंख्या नेऊन ठेवतायत हे बॅट्समन की मात्र गोलंदाज हा बी होत आहेत. कारण प्रत्येक येणारा गोलंदाज हा ताकदीनं गोलंदाजी करतोय. मग पहिला गोलंदाज वरद याला पाहिलं फक्त 2 धावा खर्च करतोय. सध्याच्या घडीला केतन यांनी पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला, त्यानंतरचे 4 बॉल निर्धाव. फुल टॉस बॉल, या बॉलची वाट जरूर पाहिली होती परंतु फटका फसलाय आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये सिंगल धावेसाठी गेला. आणि अशा रीतीने आपण पाहिलं 2 षटकांची खेळी होते समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 9 धावा. किमान 30 धावांची अपेक्षा असेल. यस अंपायर, बॅट्समन रिव्ह्यू आहे. एस DRS मागणी केलेली आहे. TV अंपायर चेक करतील कमरेच्या वरती आहे का, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. ऑनफिल्ड डिसिजन इज अ फेअर डिलिव्हरी आणि एक रिव्ह्यू असेल. तो रिव्ह्यू आपण योग्य वेळेला घ्या जेणेकरून त्या रिव्ह्यूचा योग्य वापर होईल. रिव्ह्यू कसं घ्यायचा MS धोनीच्या माध्यमातून आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट फेअर डिलिव्हरी आहे. कारण साधारण आम्ही इथून अंदाज बांधलेला की हा रिव्ह्यू कदाचित अनसक्सेस होईल. परंतु त्यावेळेस आपण पाहिलं दीपक पाटील सर 20 ओव्हर असतात, 50 ओव्हर असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बराचसा वेळ असतो. इथे 3 षटकांमध्ये आत्ता नाही घेतला तर मग तो रिव्ह्यू त्या मॅचचा तिथून तसंच वाया जातो. त्यामुळे मग घेणं भाग पडतं आणि तसा प्रयत्न मात्र इथे पाहायला गेला. फेअर डिलिव्हरी आहे, रिव्ह्यू अनसक्सेस आणि हा जो पहिला रिव्ह्यू होता तो आपण इथून गमावला आहे. शेवटचं षटक असेल, शेवटचा गोलंदाज कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाईल. राजा पाटील हा गोलंदाज असेल. जुना जाणकार खेळाडू आहे. आय थिंक पळसपे संघ, एक पळसपे संघ आपण पाहिला जो पूर्वी खूप प्रचंड फॉर्ममध्ये असायचा, त्यामधला कदाचित आय थिंक हा खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ओ मस्त फटका, स्वीट साऊंड आला मिडविकेटच्या डोक्यावरनं. नाईस स्ट्रोक, 6 रन. पंधरा धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. चला दुसरा बॉल घ्या जर वेळ लागत असेल तर, कारण आपण नाईट क्रिकेटच्या स्पर्धा खेळतोय त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. द्या दुसरा बॉल, आयोजकांना विनंती असेल. 15 धावा असतील धावपळकावर. पहिल्याच बॉलवर राजा पाटीलच्या षटकार ठोकण्याचा कारनामा इथे मात्र फलंदाजाने केलाय, ज्या फलंदाजाचं नाव आहे ऋषिकेश माळी. नरेश मुणे यांच्या माध्यमातून ऋषिकेश माळीला षटकार हायट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, माफ करा. नरेश मुने यांच्या माध्यमातून जे स्वतः फ्रँचायझी आहेत, अर्थातच मालक आहेत संघाचे, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ऋषिकेशला. ते 1000 रुपयाचं पारितोषिक तर पारितोषिक आणि शिवाय संघाची ढासळलेली बाजू ती मात्र उंचावण्याचं काम ऋषिकेश ही करू शकतो. पहिल्या बॉलवर मात्र आगास केलं आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला. षटकारानं मात्र 15 धावांपर्यंत प्रवास करतोय अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघ. समोर आहे श्री गणेश पळसपे संघ. चांगला क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळतोय. राजा पाटील
हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर आपण ऋषिकेश माळीला पाहाल. असा शेवट गोड करावा लागेल तरच जाऊन एक टार्गेट सेफ टार्गेटमध्ये जाऊन उत्कर्ष सावळे संघ थांबेल. हलक्या हाताने ह्या बॉलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला बॉल, त्यामुळे ऋषिकेशकडे मात्र उत्तर नव्हतं या प्रश्नाचं. आणि अशा वेळेला सेफ झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि नॉनस्ट्राईक एंडला आहे निशांत माळी. मला तर वाटतं निशांतनं 2 बॉलला फेस केलं आहे फक्त आणि 1 सिंगल धाव काढली आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र फसतो इथून. नकार दिला. ऋषिकेश जो स्ट्राईकला खेळतो आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. जवळजवळ 10 बॉल आणि 14 धावांची खेळी करतोय ऋषिकेश. आता इथून मात्र समजावं लागेल. षटकार मारून त्यानंतरचे बॉल मिस करता येणार नाहीत आपल्याला, कारण प्रत्येक बॉलवर मग सिंगल डबल काही हरकत नाही आहे. शॉट ऑफ लाईन. या वेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धावेची मागणी केली आहे. 1च धाव इथून पाहायला मिळेल आणि या 1 धावेनं टीमची टोटल पुढे सरकत असताना धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 16 धावा. अद्याप या षटकातली मला आय थिंक 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच वहाल आणि वाशिवळी. ही मॅच बघण्यासारखी होईल. आता यानंतरच्या सगळ्या स्मॅश फायटिंग होतील, कारण आता यानंतर राहणारे तिन्ही संघ हे ताकदीचे संघ राहणार आहे, ज्यामध्ये वहाळ, वाशिवली आणि यामधून जिंकेल तो. यावेळेला ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल धाव. दुसरीची मागणी नकार दिला. 1च धाव. 1 धावेनं टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 17 धावा. सिंगल बॉल बॅलन्स आहे. एक शेवटचा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. 17 धावा आहेत धावपळकावर. शेवटच्या बॉलवर स्वीट फिनिश करतोय का बॅट्समन, हेही पाहणं फार गरजेचं आहे. ऋषिकेश माळी असेल स्ट्राईकला. द विकेटनं. नेक्स्ट बॉल फिरून मारलाय ऋषिकेशचा तडाखा. मिड विकेटच्या डोक्यावरनं दर्जेदार षटकार. असेल वहाळ संघ. 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. यस, टॉस होऊन वाशिवली संघ. काय निर्णय असेल वाशिवली? बॅट फर्स्ट. हा एक वेगळा निर्णय जरूर आपल्याला वाशिवली संघाकडून पाहायला मिळाला आहे. लक फॅक्टर असतील कदाचित. बॅटिंग करून त्यांना मग नंतर डिफेन्स करायला आणखीन जोश येत असेल. कर्णधाराची काही रणनीती असू शकते. चला यानंतरची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत, पण सध्याच्या घडीला धावा पाहिजे. त्या 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. तेवीस धावा झाल्या. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आणि 12वे खेळाडू म्हणजे जबाबदार पर्सन असतात. मैदानामध्ये खेळणाऱ्यापेक्षा त्यांचा जीव खूप खालवर होत असतो. माझ्याबरोबर सावळे संघाचा सुद्धा एकीकडे पळसपे संघाचा सावळे संघाचा करण आहे आय थिंक, आणि इकडे पळसपे संघ निखिल. दोन्ही संघामध्ये जशी सुरस असते तशी 12व्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरची पण नूर बघण्यासारखी असतात. कधी मिस झाल्यानंतर येणारं टेन्शन, कधी षटकार आल्यानंतर पडणारे टाळ्या, खूप काही बघायची मजा असते कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा. तर देऊया दोन्ही संघांना आपण शुभेच्छा. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि गरज असेल 18 बॉल आणि 24 धाव्यांची. 8.00च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा जमाव्या लागतील.
बॅटिंग करत असताना तसं बघायला गेलं तर खासा कारनामा केलेला नाही आहे अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघानं. मात्र आता कंबर कसावी लागेल. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2K25 दीपक दत्त पाटील, त्यानंतर आत्माराम पाटील ज्यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतीच्या सरपंच, एक उपसरपंच आहेत, बाकीचे सदस्य यांच्या नावानं ही ट्रॉफी आपण इथे पाहत आहात. आमचे सुनील माळी सर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून या पदावर त्यांनी बरेचसे वर्ष काम केलं आहे आणि ते आज मैदानामध्ये ज्या वेळेला सावळे संघ असतो पाठीराखण असते त्यांची, त्यामुळे आता मॅचमध्ये आणखीन इंटरेस्ट येणार आहे. चला मॅचला करा सुरुवात लगेच. आयोजकांमध्ये आपण वासुदेव पाटील असतील, आमचे प्रकाश पाटील, योगेश मस्कर, बरेचसे आमचे नंदू सुद्धा, नंदू मुकादम. जरूर या माणसाची आठवण स्पर्धेसाठी येत असते. आणि नरेंद्र म्हस्कर संपूर्ण मैदान सांभाळत आहेत बाहेरून, टेन्शनमध्ये आहेत. मॅच हारली पहिलीच. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार है दोस्तों. मुकाबला है 2017 से शुरुआत हुई थी जीतू सर. हमने देखा इस मुकाबले में दीपक पाटिल सर ने जब इस मैदान का आगाज़ किया था, मसोबा ग्राउंड के नाम से इस मैदान को जाना जाता है. 17 से शुरुआत हुई थी, बीच में कोविड आया तो 1-2 साल ब्रेक मिला ज़रूर, लेकिन इस साल एक बेहतरीन टूर्नामेंट उन्होंने ऑर्गेनाइज़ की है. एक 40 गांव प्रीमियर लीग और दूसरी फिर एक बार जो कि सरपंच उपसरपंच ट्रॉफी. एक ही साल में दो मुकाबले ऑर्गेनाइज़ करना अपने आप में एक बहुत बड़ी बात होती है. तो आयोजनकर्ताओं की हिम्मत की दाद देना चाहूँगा. चलो मुकाबले को ग्रीन सिग्नल आया. आरंभिक गेंदबाज हम देवेश को देखेंगे. रोकने हैं मात्र 24 रन. वो द विकेट के साथ पहली गेंद घुमाकर खेलने की कोशिश, वहां पे देखिएगा प्रोटेक्शन है, सिंगल रन आएगी. सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और यही करना है. अब क्या बचा है तो यही करना है गेंदबाजों को कमर कसनी होगी. गेंदबाजों को अब मैं कहूँगा गेंदबाजों के लिए चुनौती है, क्योंकि अब बल्लेबाजों के लिए तो बहुत कुछ है आसान सा, लेकिन गेंदबाजों के लिए बहुत बड़ी चुनौती, क्योंकि 24 रन रोकने हैं, इसमें से 1 रन निकल चुकी है. अब गेंदें बची है 17 और जीतने के लिए 23 रनों की ज़रूरत. आरंभिक 2 बल्लेबाज वरद और नीलेश, इनको देखेंगे. देवेश पावर प्ले की ओर यहाँ पे डालते हुए नजर आएंगे. क्या बातचीत चल रही है आई डोंट नो, बट कुछ तो दिक्कत है. नरेश मुने सर भी यहाँ पे आ चुके हैं. वाशिवली टीम उन्होंने आज पैक किया है. वो द विकेट के साथ फिर एक बार तैयार रहेंगे. घुमाकर खेलने की कोशिश, काफी बढ़िया यहाँ पे गेंदबाजी देखिएगा. गेंद विकेटों पर जाकर लगी. पहला ब्रेक थ्रू मिला गेंदबाजी करते हुए यहाँ पे अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीम को. क्या बेहतरीन संगीत यहाँ पे सुनाई दिया. और जहाँ तक बात की जाए गेंदबाजों की, तो अच्छी गेंदबाजी यहाँ पे देवेश ने अभी तक 2 गेंदें फेंकी है, मात्र 1 रन देकर 1 विकेट भी चटकाया. नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए स्वप्निल इनायत नंबर 3 पर. श्री गणेश पलस्पे संघ 24 रन बचाने तो कमर कस ली है गेंदबाजों ने. काफी मशक्कत करते हुए गेंदबाज, और बिल्कुल ब्लॉक होल में जहरीली गेंद डाली थी. कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास. बाल बचे. ऐसे गेंदबाजों, ऐसी गेंद के ऊपर बड़ा हिट तो दूर की बात है, लेकिन विकेट को बचाना भी बहुत इंपॉर्टेंट बात रहती है. और काफ़ी बेहतरीन गेंदबाजी, यही करना है गेंदबाजों को.
फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे। ये लेग स्टंप छोड़ती हुई गेंद अंपायर द्वारा यहां पे देखिएगा अंपायर कॉल है वाइट बॉल। यस, रिव्यू लिया है, गेंदबाजी की तौर पर चेक किया जाएगा। तीसरे अंपायर द्वारा चेक किया जाएगा कि वाकई में ये गेंद लेग स्टंप छोड़कर जा रही थी, विकेटों के ऊपर से जा रही थी। ये सब बातों को ध्यान में मद्देनजर रखा जाएगा। यस, वाइट बॉल कॉल है। सो एक्स्ट्रा की 1 रन आएगी और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 2 रन। इस बार देखिएगा बढ़िया गेंदबाजी और क्या चाहिए, पैसा वसूल मैच है, नहीं छोड़ना चाहेगी। सुनील माली सर भी खुश होते होंगे आज मुकाबला देखकर। भले ही टारगेट छोटा जरूर है लेकिन हम इतने जल्दी घर पे जाने वाले नहीं हैं, क्योंकि हमें किधर लंबा जाना है, बस 2 गज की दूरी है। तो फाइट करेंगे मैदान के अंदर। बेहतरीन गेंदबाजी। ओ यहां पे देखिएगा बहुत ऊंची उठी है गेंद, मिड विकेट के सर के ऊपर से गेंद जाएगी बाउंड्री लाइन पार, 6 रन। तेरह गेंदें बची और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। काफी बढ़िया क्रिकेट यहां पे देखने को मिल रहा है। एक तरफ प्लस पे टीम तो दूसरी तरफ सामने टीम है। हालांकि 24 रनों का एक छोटा सा टारगेट था। अच्छा यहां पे कंट्रोल किया था गेंदबाजी के तौर पर, लेकिन छक्का आया। उसके बाद थोड़ा सा ओ ये गेंद देखिएगा, ओ ये बिल्कुल यहां पे देखिएगा पूरा गुस्सा निकाला था लगता है विकेट कीपर ने, लेकिन बाल बाल बचे बल्लेबाज, कोई रन नहीं आएगी। इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल की बात करी जाए तो 1 विकेट की नुकसान पर रन संख्या बन चुकी है इस वक्त 8 रन। अब 12 गेंदें बची और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 8.00 के औसत से अब भी रन बनाने हैं जीतने के लिए आने वाली 2 ओवर में। हेलो, यहाँ हेलो 12 गेंदें हैं जीतने के लिए 16 रनों की जरूरत है, यानी कि प्रति ओवर अगर देखा जाए 8.00 की औसत। चलो मुकाबले में ज़्यादा टाइम वेस्ट हो रहा है। मैं टेक्नीशियन भी यहाँ पे गुस्सा हो रहा है कि चलो आज के दिन जल्दी जाने को मिलेगा, कल भी अगर और डे नाइट के मुकाबले है तो ज़रूर हम यहाँ पे ये कर सकते हैं कि भाई जल्दी जाने को मिले मौका मिले। और आज शायद 1 बजे ही हम घर जाते थे, लेकिन थोड़ा बीच में थोड़ा सा 1 घंटे का टाइम वेस्ट गया इस मुकाबले में, उसी की वजह से 1 घंटा लेट चल रही है घड़ी। जी हाँ ज़रूर, लेकिन हमने नाइट के मुकाबले समझे थे। नए गेंदबाज के साथ चलेंगे धीरज। 12 गेंदें 16 रनों की जरूरत। सावला देवलोली एंड की तरफ से धीरज की यह पहली गेंद, सामने बल्लेबाज और ये गेंद देखिएगा मिस्टामिक स्ट्रोक जरूर खेला, वहां पे खिलाड़ी जरूर मौजूद है। सिंगल रन आएगी, 1 से बढ़ता हुआ टोटल 9 रन। अब गेंदें बची है 11 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। 11 गेंदें 15 रनों की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर अब इकट्ठा मत होइएगा, क्योंकि मुकाबले में जो होना है वो तो
इम्पोर्टेंट अगर मोमेंट है, आपको अगर गेंदबाज चेंज करना है, कुछ डिसीजन लेना है, तो उस वक्त आना ठीक है, लेकिन हर एक गेंद में अगर इकट्ठा हो जाओगे तो भाई फिर 2 बजे भी ख़त्म नहीं होंगे मुकाबले। 11 गेंदें बची है, 15 रनों की ज़रूरत है। नए गेंदबाज के साथ चलेंगे, धीरज गेंदबाजी करेंगे। पहली गेंद के ऊपर 1 रन दी थी धीरज ने। अब देखना होगा किस तरह से गेंदबाजी। इस ओवर में कम से कम रनों के ऊपर अगर रोकने में कामयाबी मिलती है सावले टीम को तो मजा आएगा मुकाबला देखने के लिए। और यहां पे मिस टाइमिंग स्ट्रोक, विकेट डाउन, वंस मोर विकेट डाउन एंड श्री गणेश प्लस पे हैव लॉस्ट द विकेट। क्या कमाल की गेंदबाजी। मुकाबले में अभी रंग बरकरार है, मुकाबले में मजा आएगा। 10 गेंदें बची है, 15 रनों की जरूरत है और 1-2 विकेट की तलाश में रहेगी सावले टीम। 1-2 बड़ा हिट अगर आता है प्लस पे टीम की बल्लेबाजों द्वारा तो मुकाबला फिनिश कर सकते हैं, लेकिन क्या ऐसा होने देंगे, चलो वक्त बताएगा। लेकिन इस वक्त जिस अंदाज से गेंदबाजी कर रहा है गेंदबाज धीरज, कमाल की गेंदबाजी भाई। 10 गेंदें 15 रनों की जरूरत है। गेंदबाज फिर एक बार तैयार होंगे, नए बल्लेबाज राजा पाटिल मैदान के अंदर दाखिल। ऑन साइड पर खेला इस गेंद के ऊपर, फील्डर वहां पे निशांत मालिया आई थिंक खड़े है और क्या जबरदस्त एफर्ट लगाया, सिंगल रन आएगी। सिंगल से ज्यादा कुछ नहीं आएगा। देखिएगा डगआउट से एक अलग अलग आवाजें आनी शुरू हो चुकी है क्योंकि अब मुकाबला हाई वोल्टेज होने जा रहा है। 9 गेंदें और 14 रनों की जरूरत, अब मजा आएगा। 9 गेंदें हैं, 14 रनों की जरूरत है। शायद बल्ला चेंज करना चाहते हैं बल्लेबाज। 9 गेंदें हैं और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। अब मुकाबले में और ज्यादा मजा आएगा जब एक आध दूसरा विकेट और लेने में कामयाबी मिलेगी गेंदबाजों को, लेकिन ऐसा होने देंगे पलस्पा टीम भी शायद इस मुकाबले को अंतिम गेंद तक लेके जाना चाहती है। पहला मुकाबला भी शायद नारपोली के खिलाफ खेलते हुए पलस्पा टीम इसी अंदाज से खेली थी। हालांकि टारगेट छोटा था लेकिन फिर भी आखिरी गेंद तक मुकाबला गया था। शायद यह आदत सी बन चुकी है पलस्पा टीम को, जीतना है लेकिन अंतिम गेंद तक खेलकर। लेकिन उसमें होता क्या है, जो सपोर्टर्स है उनकी जान निकल जाती है। और ये वाइट बॉल, इट्स अ वाइट बॉल कॉल। एक सा की 1 रन मिलेगी, यानी कि आप गेंदें बची है 9 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। कमाल का मुकाबला है भाई, इस मुकाबले में मजा आएगा। अगर इस ओवर में, अंतिम ओवर में अगर 10 रन भी बच जाते हैं तो मुकाबले में मजा आएगा। तो वही कोशिश रहेगी गेंदबाज की। जहां तक बात की जाए धीरज ने जिस अंदाज से गेंदबाजी की है अभी तक, वाकई कमाल की गेंदबाजी। हवा में खेल दिया, इस बार देखिएगा खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश, लेकिन गेंद जाएगी आउट ऑफ द रो, बाउंड्री लाइन के पार। 6 रन। आठ गेंदें 7 रनों की जरूरत है जीतने के लिए। मुकाबले में मजा आएगा। योगी जी, इस साल कोई सरप्राइज गिफ्ट नहीं है ना सीरीज के लिए? उस साल का सरप्राइज गिफ्ट देख के हम भी सुबह सुबह हैरान हो गए थे। 8 गेंदें 7 रनों की जरूरत है। तो अब देखना होगा। मुकाबला तो लगभग ऐसे लग रहा है कि पलड़ा भारी है पलस्पे टीम का, फिर भी मजा आएगा। आठ गेंदें 7 रनों की जरूरत है। मुकाबला लगभग ऐसे लग रहा है कि आसान सा हो चुका है पलस्पे टीम के लिए, लेकिन देखा जाएगा। ओवर द विकेट के साथ, ओह कहाँ आसान हुआ है भाई।
नहीं छोड़ेंगे हम इस मुकाबले को। ये ललकार दी है, ये आगाज दी है और गेंद डॉट, 7 गेंदे अंतिम और 7 रनों की जरूरत। 7 गेंदे 7 रन। अगर वो छक्का छोड़ा जाए तो मुकाबले में मजा आता था, लेकिन चलो भाई कोई बात नहीं है। पलसपा टीम की थोड़ी ना ऐसे देखने को आई है, वो तो खेलने वाली है। एज लगी और एक विकेट डाउन। फिर एक बार मुकाबले ने करवट बदली, फिर एक बार मुकाबले का रुख बदला, फिर एक बार मुकाबले ने रंग बदला है। अब गेंदें बची है 6 और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। डीजे छह गेंदें बची है, 7 रनों की जरूरत है। अब मुकाबला देख रहे हैं अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीम और दूसरी तरफ श्री गणेश पलस पे टीम के बीच में ये जो ट्रॉफी चल रही है भारतीय जनता पार्टी ऑर्गेनाइज बाय नारपोली सरपंच, उपसरपंच और सदस्य ट्रॉफी 2K25। रात के अंधेरों में ये जुगनू की तरह चमचम कर रहे दोनों टीमें। क्या ज़बरदस्त मुकाबला लग रहा था, एक तरफा मुकाबला हो रहा है। पलस पे टीम के साइड में पूरा पलड़ा झुक रहा है, लेकिन ऐसे नहीं होने दे रहा है। गेंदबाजी करते हुए कमर कस लिया है, गेंदबाजी करते हुए अपने आप को 100% प्रेजेंट करने का प्रयास कर रहे हैं अतुल माली। ये पुराना चावल है और बहुत सालों से गेंदबाजी में एक ताकतवर गेंदबाजी, बल्लेबाजी बहुत कम मर्तबा देखने को मिली इस बंदे की। लेकिन जहाँ तक गेंदबाजी की बात करें तो पिछली गेंदबाजी भी देखी हमने, अच्छी गेंदबाजी की थी अतुल माली ने, लेकिन अब ज़रूरत है, अब ज़रूरत है। 6 गेंदें बची है, 7 रनों की ज़रूरत। सामने है पलसपा टीम, ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज यहाँ पे राजा पाटील। राजा पाटील पटलांचा बुलबाला राहणार का या मैदानामध्ये, पाहूया सध्याच्या घडीला राजा पाटील खेळतोय मैदानामध्ये। तो चलो गेंदबाज अतुल माली तैयार। पहली गेंद खराब डाली थी। इस फिनिश मैच, टाई हो चुका है मुकाबला, सिंगल रन की जरूरत, 5 गेंदों के ऊपर 1 रन। पहली गेंद के ऊपर हवा निकल गई मुकाबले की। फुल टॉस गेंद डाली थी अतुल माली ने, ये थोड़ी सी गलती ज़रूर हुई थी। यॉर्कर डालने के ख्याल से फुल टॉस गई थी गेंद। ये हल्के हाथों से स्टेयर किया, इस गेंद को ग्लांस किया, सिंगल आएगी और इसी के साथ इस मुकाबले के ऊपर जीत दर्ज की है गेंद बल्लेबाजी करते हुए श्री गणेश पलस पे टीम ने। वेरी वेल प्लेड टीम पलस पे, कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम सावले टीम, बेटर लक नेक्स्ट टाइम। मैच के मैन ऑफ द मैच के हकदार की तरफ चलेंगे। तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जाती है एक ओवर में 2 रन देकर 2 विकेटें लेने वाले गेंदबाज वरद भगत के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। 1 ओवर 2 रन 2 विकेटें, 5 गेंदों के ऊपर 8 रन बनाए बल्लेबाज, ऑलराउंडर परफॉर्मेंस वरद भगत। चलो शेक हैंड करें दोनों टीमें एक दूसरे के साथ। इसके बाद का मुकाबला वाशिवली और वहाल के बीच में हमको देखने को मिलेगा और उसके बाद जो जीतेगी वो सीधा श्री गणेश पलस पे की टीम के साथ 2 हाथ करते हुए नजर आएगी। अंतिम रात की मैच वहां पे देखने को मिलेगी। तो चलो मुकाबले को ज़्यादा वक्त नहीं लेंगे, हम चलेंगे तुरंत नेक्स्ट मैच के लिए। तब तक मैं बुलाना चाहूँगा वरद को मैन ऑफ द मैच के लिए। और यहाँ पे
आवाज़ में थोड़ा सा बदलाव रहेगा। राहुल पाटिल हमारे साथ जुड़ेंगे, उसके बाद ज्ञानेश्वर वया, उनके साथ हम जुड़ने वाले। चलो दोस्तों, कहीं मत जाइएगा, मज़ा आएगा। अगला मुकाबला तो बहुत बढ़िया होने वाला है। हेलो हेलो।